ज्याप्रमाणे सत्यवानासाठी सावित्री यमाच्या दारात उभी राहिली आणि पतीचे प्राण परत घेऊन आली, अगदी तसाच काळजाला भिडणारा प्रसंग अकोल्यात बघायला मिळालाय. पतीच्या यकृत प्रत्यारोपणासाठी लाखोंचा खर्च, घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती आणि त्यात पतीचा जीव वाचवण्याचं एक मोठं संकट. अशा दुहेरी संकटात पत्नीनंच पतीसाठी आपल्या यकृताचा काही भाग दान केला आणि त्यांना जीवनदान दिलं. ही कहाणी आहे अकोल्यातील वर्षा आणि प्रशांत इंगळे या दाम्पत्याची. प्रशांत इंगळे हे अकोल्यामध्ये केबल टाकण्याचं काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कुटुंबात वृद्ध आई वडील, पत्नी, महाविद्यालयात शिकणारी मुलगी आणि 10वीत शिकणारा मुलगा असा त्यांचा परिवार आहे. पण सप्टेंबर-ऑक्टोबर 2025 मध्ये अचानक प्रशांत यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. अकोला आणि नागपूर इथं विविध तपासण्या केल्यानंतर त्यांच्या यकृताचं गंभीररित्या निकामी झाल्याचं निदान झालं. डॉक्टरांनी तातडीने यकृत प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. पण या उपचारासाठी तब्बल 25 ते 30 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहता एवढा मोठा खर्च करणं जवळपास अशक्य होतं. त्यांची तब्येत जास्त खराब झालेली होती सर. जिथून मला प्रयत्न समजा माझ्या बहिणीकडून, नंदेकडून जेवढे मला मदत घ्यावी लागली, काही जवळचे वगैरे होते, तर समजा सर्वच मदत मी त्यांच्यावरच लावलेली होती ती. त्याच्यानंतर कसं आहे की खूप म्हणजे खूप त्रास झाला. त्यांनाही खूप झाला. शारीरिक त्रास म्हणा, मानसिक त्रास म्हणा, आर्थिकही त्रास भरपूर झालेला होता त्याच्यामध्ये. पण आता कसं झालेलं आहे की त्यांचं जे लिव्हर ट्रान्सप्लांट झालेलं आहे, तर आता असं वाटते की सर्व गोष्टी आमच्या व्यवस्थित झालेल्या आहेत. मदत मला माझ्या बहिणीकडून मिळालेली आहे, नंदेकडून मिळालेली आहे आणि काही आम्ही स्वखर्चाने लावलेली आहे. म्हणजे हे माझ्या फॅमिलीकडून घेतलेली आहे मदत. मग नंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून घेतली, म्हणजे मिळाली मला, आणि टाटा ट्रस्टकडून मिळाली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून 2 लाख मिळाले आणि टाटा ट्रस्टमधून 19,60,000 रुपयाचा फंड मिळाला. किती महत्त्वाची ठरलेली आहे? खूप मोलाची ठरलेली आहे सर, खूप मोलाची ठरली. कारण की आता ते छोटे तर दवाखाने मी करू शकली होती, पण लिव्हर ट्रान्सप्लांट हे डोक्यातही नव्हतं. आणि एवढ्या मोठ्या 30 ते 35 लाख रुपये अमाऊंट या ऑपरेशनला लागणार आहे हे समजल्यावरच आम्ही शांतच झालो. तर नानावटीवाल्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्हाला टाटा ट्रस्टकडून मिळणार आहे आणि सीएम फंडमधूनही तुम्हाला मिळणार आहे, तर तुम्ही तुमच्या अकोल्याच्या आमदारांकडून लेटर घेऊन या. तर मी आमदार साहेबांकडून लेटर घेऊन आली होती. सरांनी खूप मदत केली आणि ती मदत म्हणजे आम्हाला खूप मोलाची ठरलेली आहे. त्यांचं लिव्हर ट्रान्सप्लांट झालं त्या याच्यामधून. त्यावेळेसची परिस्थिती खूप वाईट होती सर. असं वाटत होतं जर मला काही झालं तर माझ्या मुलांना काय होणार आहे, आणि माझ्या मिस्टरांना जर काही झालं तर मला आणि माझ्या मिस्टरांना काही झालं तर आम्ही दोघंही राहू नये, असं वाटतच होतं. पण असं वाटलं जर याच्या पलीकडे जर दुसरा विचार केला तर आपण जर लिव्हर ट्रान्सप्लांट केला आणि सक्सेस ऑपरेशन झालं तर आम्ही दोघंही मुलांना दिसू आमच्या. त्याच्यामुळे सर म्हणजे तो हे घ्यावाच लागला निर्णय. परिस्थिती तर वाईटच होती ती, पण घ्यावा लागला. पतीसाठी तुम्ही स्वतःचा शरीरामध्ये ठेवा दिला आहे, त्याच्याबद्दल काय? चांगलं वाटत आहे सर की मी त्यांना जीवनदान देऊ शकले. आणि कसं आहे, जर नसतं झालं ते तर मी त्यांच्याशिवाय राहू नसते शकले. त्याच्यामुळे जेही झालं ते चांगलंच झालं. एकीकडे पतीच्या जीवावर बेतलेलं संकट, तर दुसरीकडे लाखोंच्या उपचारांचा खर्च. इंगळे कुटुंब अक्षरशः हतबल झालं होतं. याच वेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष त्यांच्या मदतीला धावून आला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 2 लाख रुपयांची मदत आणि टाटा ट्रस्टकडून तब्बल 19,60,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य मिळवण्यात त्यांना यश आलं आणि प्रशांत इंगळे यांच्या यकृत प्रत्यारोपणाचा मार्ग मोकळा झाला. मुंबईतल्या प्रसिद्ध नानावटी रुग्णालयात प्रशांत यांच्यावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आलं. माझं लिव्हर ट्रान्सप्लांट जे झालं तर मला डोनर पाहिजे होता लिव्हरसाठी.
तर डोनर मला माझी पत्नी, जिचं नाव वर्षा इंगळे आहे. तर तिने मला सर्वात जास्त मदत केली लिव्हर डोनेट करण्याची. आणि ज्या आधी माझी तब्येत खराब असल्यामुळे मी 8-9 महिन्यापासून घरी असल्यामुळे तिनेच सर्व म्हणजे बाहेरचे डॉक्युमेंट्स म्हणा, डॉक्टरांना भेटणं म्हणा, मुंबईला जाणं, हे सर्व कार्य माझ्या पत्नीनीच केले. अ, तिने म्हणजे माझ्यासाठी खूप कष्ट केलेले आहेत माझ्या पत्नीने, आणि प्लस तिनं तिचं लिव्हरसुद्धा मला डोनेट केलेलं आहे. की असं म्हणजे मला तरी वाटते असं की फार कमी लोकांमध्ये होते, परंतु माझ्या पत्नीने मला ते तिचं लिव्हर डोनेट केलं. तर त्यामुळे मला असं वाटते की जशी सत्यवानाची सावित्री होती, तिने यमाजवळून तिच्या पतीला आणलं, तर तशीच माझी पत्नीने सुद्धा मला यमाजवळून आणलेलं आहे, वापस आणलेलं आहे. तर माझ्या पत्नीने जे सहकार्य केलं, जे प्रेम माझ्यावर आहे तिचं, तर त्याच्याबद्दल मी तिचं आयुष्यभर ऋणी राहणार आहोत. आणि तिने केलेली मदत ही सहसा अ, अशी मदत सहसा कोणी करत नाही, जे माझ्या पत्नीने माझ्यासाठी केली. तर मी नक्कीच आयुष्यभर तिचा ऋणी आहे. मग अकोल्यामधून आम्ही सरळ मुंबईला अ, अ, गेलो. तिथून आम्ही नानावटी हॉस्पिटलमधून सर्व माहिती घेतली, काय होते, कसं होते. तर त्यांनी ते पॅकेज वगैरे आम्हाला सांगितलं पैशांसाठी. तर मग आम्ही परत अकोल्यामध्ये आलो, आणि अकोल्याचे पूर्वचे आमदार आहेत रणधीरभाऊ सावरकर, अ, त्यांना भेटलो आम्ही. त्यांनी आमची खूप सहकार्य केलं, खूप मदत केली. त्यांनी आम्हाला त्यांचं लेटर वगैरे दिलं, जे की देवेंद्रभाऊ फडणवीस आर्थिक मदत याच्यामधून ते आम्हाला, त्यांनी देवेंद्र भाऊंनी 2 लाख रुपये अशी मदत केली. आणि प्लस टाटा ट्रस्टनी 19,60,000ची मदत केली. तर अशा पद्धतीने आमचं लिव्हर ट्रान्सफर वगैरे झालं. आणि आता माझी तब्येत वगैरे चांगली आहे. 1 महिना मुंबईला नानावटीमध्ये राहिलो. आता घरी आल्यानंतर सर्व आजार वगैरे सर्व माझे आता काही राहिलेले नाही आहेत. आणि एक असं चांगलं आता वाटत आहे आम्हाला दोघांना. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पत्नीने दिलेल्या साथीनंतर आज तिने स्वतःच्या शरीराचा एक भाग देऊन आपलं आयुष्य वाचवलं, ही भावना त्यांच्या शब्दातून स्पष्टपणे जाणवतीये. मुलाच्या उपचारासाठी सून दिवस रात्र धावत होती आणि अखेर त्याचं जीवन वाचवण्यासाठी तिनं स्वतःचं यकृत दान केलं. आपला एकुलता एक मुलगा प्रवीण याच्यासाठी सुनेनं केलेला हा त्याग बघून त्याच्या आईच्या भावनाही अनावर झाल्या. मला खूप खूप म्हणजे हे वाटत आहे की माझ्या सुनीनं ते केलं असं जगात कोणीच करणार नव्हतं. पण माझ्या सुनीनं माझ्या पोराच्यासाठी जीवदान दिलं. माझ्या नातवाले आई वडील दिला. आम्हाला म्हातारपणात आमचा मुलगा दिला. आम्हाला तिच्याबद्दल खूप खूप आपुलकी आहे बाबा. आमची मुलगी नाही, सून नाही, ती आमची मुलगी आहे. आणि तिनं खूप प्रयत्न केले. एकच मुलगा आहे मला, एकच सून आहे. माझी इच्छा नव्हती की तिनं द्यावा, कारण काय माझा मुलगा तर आजारी होता. माझी सून चांगली होती, तरी पण माझ्या सुनीनं खूप हिंमत केली आणि मला लेकराले जीवन केलं. आम्हाला सगळ्याला म्हातारपणात खुश केलं, ते माझ्या सुनीनं केलं. रात्रीचे एक वाजता दवाखान्यात घेऊन गेली. खूप प्रयत्न केले माझ्या सुनीनं. एकुलती एकच माझी सून आणि एकच मुलगा आहे मला. माझे तर हातपाय बिलकुल गळून गेले होते की काय होते आता. मुलगा तर माझ्यावाला आजारीच आहे म्हणा, पण माझी सून चांगली होती, घरात करणे धरण्यावाली होती. ती आता आजारी होऊन झाली. म्हणून मला खूप हे वाटते. तिच्याबद्दल खूप आपुलकी आहे. मी मरेपर्यंत माझ्या सुनील माझ्या लेकीप्रमाणेच वागवेन. आजपर्यंत वागवतच आली, पण याच्या पुढे मी माझ्या सुनीले माझ्या लेकीप्रमाणेच वागवी. आणि तिनं खूप कष्ट हे केले.
लिव्हर देऊन खूप माझ्या लेकराला खुश केलं, आम्हाला सर्वांना खुश केलं. या संपूर्ण संघर्षात वर्षा इंगळे यांनी दाखवलेलं धैर्य आणि त्याग सर्वात मोठा ठरला. आर्थिक संकटावर मात करत पतीच्या जीवावर आलेल्या संकटासमोर खंबीरपणे उभं राहत स्वतःच्या यकृताचा एक भाग दान करून वर्षा यांनी आपल्या पतीला नवजीवन दिलंय. सावित्रीने सत्यवानासाठी यमाच्या दारात जाऊन पतीचे प्राण परत आणल्याची कथा आपण ऐकली आहे. अकोल्यातल्या वर्षा इंगळे यांची ही कहाणी त्या त्यागाची आधुनिक काळात आठवण करून देतीये.